जूनमध्ये पावसानं दडी मारली होती आणि त्यानंतर आता राज्यासाठी काहीसा दिलासा तयार झालेला आहे असा अंदाज आहे। हवामान विभागानुसार मुंबईमध्ये उद्या आणि परवा सुद्धा पावसाची शक्यता आहे। 5 ते 7 जुलै दरम्यान राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। मात्र जून महिन्यात राज्यात सरासरीच्या तुलनेत मोठी पावसाची तूट नोंदवली गेली आहे। शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। त्यातच जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता हवामान विभागाने सांगितली आहे आणि पावसाचा हा पुढचा टप्पा शेतीसाठी महत्त्वाचा असणार आहे। सर, काय झाले नेमकं मान्सूनचं? मान्सून दाखल झालाय, नाही झालाय? महाराष्ट्रात मुंबईत पाऊस एकीकडे धोधो पडतोय, बाकी जिल्ह्यात कमी पडतोय, काय नेमकं कारण आहे आणि मान्सून कुठे आहे आता? मान्सूननी पूर्ण महाराष्ट्र 23 जूनलाच कव्हर केला होता, परंतु त्यानंतर मान्सूनचे वारे वीक झाले होते आणि विविध ठिकाणी पाऊस पडताना आपल्याला दिसला, परंतु तो सर्व दूर नव्हता। मागील 24 ते 48 तासांमध्ये जर आपण बघितलं तर कोकण किनारपट्टी, घाट माथे आणि इंटेरियर महाराष्ट्रामध्ये म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र किंवा मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सुद्धा पाऊस पडताना दिसतोय आणि त्याचं कारण म्हणजे परत एकदा मान्सून सक्रिय झालेला आहे आणि सर्वदूर पाऊस पडताना दिसतोय। या व्यतिरिक्त 3 तारखेला 3 जुलैला बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र बनण्याची शक्यता आहे। ते इंटेरियर महाराष्ट्रामध्ये जसं आपण बघू शकतो की कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये असणारे ढग आणि इकडच्या ढग याच्यामध्ये फरक आहे। त्याचं कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की इथे जास्त पाऊस पडतो, पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये कमी पाऊस पडतो। तर त्याची जी तीव्रता आहे त्या ढगांची ती थोडीशी कमी आहे आणि त्यामुळं पावसाचे डिस्ट्रीब्युशन किंवा वर्गीकरण कमी आहे असं आपण म्हणू शकतो। पण मग जुलै महिन्यात हे समाधानकारक चित्र दिसेल आपल्याला थोडक्यात? नक्कीच येणाऱ्या 5-7 दिवसामध्ये असं असण्याची शक्यता आहे। जुलै पूर्ण महिन्याचा जर बघाल तर जुलैचा फोरकास्ट किंवा जुलैचा अंदाज यावर्षी आपण कालच दिलेला आहे। जून आणि जुलैमध्ये पाऊस कमी असेल, समाधानाची गोष्ट आपल्या राज्यासाठी हीच आहे की 4-5 ते 7 जुलैच्या दरम्यान म्हणजे पुढील आठवड्यात महाराष्ट्रासाठी समाधानाची बाब आहे की राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस असेल। कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे। ऑपरेशन टायगर नंतर आता ऑपरेशन तुतारीची चर्चा सुरू झाली आहे आणि असं असताना दुसरीकडे खासदार अमोल कोल्हे यांनी एक मोठं विधान केलंय। महायुतीकडनं ऑफर आली तर विचार करू असं अमोल कोल्हेंनी म्हटलेलं आहे। मोठं विधान केलंय त्यांनी नाशिकमध्ये बोलताना असं विधान केलं आणि त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसकडनं ऑपरेशन तुतारी राबवलं जातंय का असाही प्रश्न उपस्थित होतो आहे। महायुतीकडून ऑफर आली तर विचार करू असं विधान त्यांनी केलेलं आहे। त्यांचा कल आपण समजून घेऊ शकतो। आता पवारांच्या पक्षाचे खासदार अमोल कोल्हेंनी मोठं विधान केलेलं आहे। अमोल कोल्हे सुद्धा महायुतीवर जाणार का अशा चर्चांना आता ऊत आलेला आहे आणि त्यानंतर आता ऑपरेशन तुतारी सुद्धा सुरू झालाय का असाही प्रश्न उपस्थित होतोय। त्यावर चर्चा सुरू झालेली आहे। ओरिजिनल अलाइनमेंट वरून ती होऊ द्या ना। अशी ऑफर आतापर्यंत माझ्याकडे आली नाही, म्हणजे अशी काही ऑफर आली तर विचार करू। पाहतोय अगदी मिश्किल टोन मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, माझ्यापर्यंत अशी ऑफर अजून आलेली नाही, मात्र ऑफर आली तर विचार करू असंही त्यांनी म्हटलेलं आहे। आपण पुढे जायला तयार आहोत, एक पाऊल पुढे जायला तयार आहोत अशा प्रकारची प्रतिक्रिया आता अमोल कोल्हेने दिल्याचं पाहायला मिळतंय। अतिशय मिश्किल हसत त्यांनी उत्तर दिलेलं आहे। कार्यक्रमात ते बोलत होते आणि त्यावेळी त्यांना हा प्रश्न विचारला गेला। त्यावरून असं समजतंय की जरी अजूनपर्यंत ऑपरेशन तुतारी सुरू झालेलं नसलं तरी ते सुरू झाल्यावर खरं तर अमोल कोल्हेंचा दृष्टिकोन सकारात्मक आहे। अमोल कोल्हे खरं तर एकत्र येण्याच्या स्वप्न बघतायत का, तर याला आता उत्तर सकारात्मक म्हणता येईल का, कारण त्यांनी मिश्किल शब्दामध्ये प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पुन्हा एकदा समजून घेऊ। ओरिजिनल अलाइनमेंट वरून ती होऊ द्या ना। अशी ऑफर आतापर्यंत माझ्याकडे आली नाही, म्हणजे अशी काही ऑफर आली तर विचार करू। आपण पाहतोय की आता अमोल कोल्हेंनी खरं तर सकारात्मक उत्तर दिलेलं आहे। मला अशी ऑफर अजूनपर्यंत आलेली नाही, मात्र अशी ऑफर आली तर विचार करू असं मोठं विधान त्यांनी केलेलं आहे। नेमक्या कोणत्या गोष्टींसाठी त्यांनी हे विधान केलंय हे पाहणं महत्त्वाचं आहे, मात्र अगदी मिश्किल हसत त्यांनी हे विधान केलेलं आहे। महायुतीकडनं ऑफर आली तर विचार करू असं त्यांनी म्हटलेलं आहे। अगदी संदिग्धता ठेवलेली आहे। या संदिग्धतेचं कारण काय हेही पाहणं महत्त्वाचं आहे। तेव्हा पुढच्या काळामध्ये आता ऑपरेशन तुतारी सुद्धा सुरू होत आहे का हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे।
सुनेत्रा पवार काय करतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सुनेत्रा पवार यांनी खरं तर अगदी काही महिन्यांपूर्वीच राज्य कारभाराची सूत्र हातामध्ये घेतली आणि त्यानंतर त्यांची चाल कशी आहे हे येत्या काही दिवसांमध्ये कळेल। जर ऑपरेशन तुतारी सुरू झालं तर अमोल कोल्हे येतील का, त्यांच्यासोबत आणखीन कोणी येईल हे सुद्धा प्रश्न उपस्थित होतील आणि त्याचबरोबर तुतारी पक्षामधल्या कोणत्या कोणत्या नेत्यांना मागणी असेल हे सुद्धा पाहायला मिळेल। मात्र सध्या या प्रतिक्रियेची चर्चा जोरदार सुरू आहे। ऑपरेशन तुतारी सुरू झालं तर अमोल कोल्हे काय करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। अमोल कोल्हेंची एक प्रतिक्रिया सध्या समाज माध्यमांवर जोरात गाजतीये आणि ही प्रतिक्रिया व्हिडिओ प्रतिक्रिया आहे। आपण त्या अमोल कोल्हे काय म्हणाले आपण पुन्हा एकदा ऐकूया। ओरिजिनल अलाइनमेंट वरून ती होऊ द्या ना। अशी ऑफर आतापर्यंत माझ्याकडे आली नाही, म्हणजे अशी काही ऑफर आली तर विचार करू। पुढे जाऊया। महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची साथ सोडली। 6 खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला तर ठाकरेंचे विश्वासू शिलेदार सचिन अहिर सुद्धा शिंदेंच्या गोटात सामील झाले। एकीकडे महाराष्ट्रात या घडामोडी घडतायत तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या 20 बंडखोर खासदारांनी नुकतंच ममता बॅनर्जी यांची साथ सोडली आणि नॅशनलिस्ट सिटीजन्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षात प्रवेश केला। या सगळ्या घडामोडींच्या मागे राज ठाकरेंनी वेगळाच तर्क काढलाय। एक ते कोणासाठी सुरू आहे, कोण करते याच्या मागे, कळलं का? हे सगळं अमित शहाचं राजकारण सुरू आहे। उद्या जर मला त्याच्यावरती दावा सांगायचा असेल पंतप्रधान पदावरती, तर मला हे बाहेरून मला लोक, जर आतमध्ये विरोध झाला तर मला हे बाहेरून लोक मतदान करतील किंवा पाठिंबा देतील। दुसऱ्याने जर समजा कोणी दावा सांगितला तर मी हे जे उभे केलेले आहे त्यातला कोणी सपोर्ट करणार नाही। ज्या वेळेला आजपर्यंत जगात एखाद्या सत्ताधाऱ्यांनी त्यांचा विरोधक अथवा दुश्मन म्हणता येत नाही पण दुश्मन विरोधक ज्या वेळेला संपवलेले आहेत त्या वेळेला त्यांच्यात विरोधक आणि दुश्मन तयार झालेले आहेत आणि त्यांनीच त्यांना संपवलेलं आहे। ही प्रक्रिया भारतीय जनता पक्षामध्ये सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे बाहेरचे विरोधी पक्ष तुम्ही संपवणं हे सोडून द्या, परंतु आता तुमच्यात जे विरोधक निर्माण झालेले आहेत याच्यातनं तुम्हाला जो त्रास होईल आता तो तुम्ही पण बघत राहा आणि हा जगाचा इतिहास आहे। राज्यातल्या राजकारणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कठोर आणि खास ठाकरे शैलीमध्ये मार्मिक टीका केली आहे। फुटीर खासदार आणि आमदारांवर राज ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला। ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊतांनी सुद्धा सचिन अहिर यांच्यावर तोफ डागली तर शिंदेंच्या सेनेकडनं जशास तसं उत्तर दिलं गेलंय। काय प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाहीये, विकल्या जाणाऱ्यांचा आहे। हो की नाही? आता देहविक्रीला जर समजा हे तयारच असतील तर गिराईक आहेतच। आम्ही असं म्हणतो की शरद पवारांचे इथे झाले नाही, त्याच्यामुळे ते आमचे कसे होतील हा माझ्या मनात काय प्रश्न, तरी पण त्यांचे माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध राहिले। हे मूळ शिवसैनिक कोणी नाही। चांगला कार्यकर्ता त्या असलेल्या पक्षामध्ये त्याची जी काही घुसमट होत होती त्याच्यातून त्यांनी जर येण्याचा प्रयत्न केला किंवा तो आला तर त्याचा स्वीकार करणं हे आमचं काम आहे। म्हणून आम्ही कुणाकडेही पक्ष फोडण्यासाठी जात नाही, तर ते जे काही नाराज असतील त्यांना योग्य प्लॅटफॉर्म द्यायचं काम एकनाथ शिंदे साहेब करतायत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर आता हक्कभंग होऊ शकतो। काही लोक हक्कभंग आणता येईल का ह्याचे प्रयत्न करतात असं मोठं विधान केलंय राम कदम यांनी। आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर हक्कभंग येणार का हा प्रश्न सध्या पडलेला आहे। राम कदमांच्या वक्तव्यानंतर हा प्रश्न पडतोय। लोकप्रतिनिधींचा ज्या प्रकारे राज ठाकरेंनी उल्लेख केला तो योग्य नाही असं मत आमदार राम कदम यांनी केलेलं आहे। सन्माननीय राजसाहेब ठाकरे साहेबांचं विधान हे विशेष अधिकाराचं हनन करणारं विधान आहे।
या विधानाचं समर्थन होऊ शकत नाही. विशेष हक्कभंग प्रस्ताव कोणीही दाखल करेल अशा प्रकारचं हे असमर्थनीय विधान आहे. मी स्वतः त्यांच्यासोबत आमदार म्हणून त्याच्या नेतृत्वात काम केलंय. कोण काय आणतं तो आणू देत, त्यात काय चुकीचं आहे? हक्कभंग कसला आहे? यात काय हक्कभंग होत आहे? मी पण बोलतोय, मी आमदार असून ज्या पद्धतीनं राजकारण सडवल्या गेलं आहे हे योग्य नाही. हे लोकशाहीला आणि देशाला घातक आहे. देशातील लोकशाही संपुष्टात येईल. विरोधक संपवून टाकण्यासाठी ज्या पद्धतीनं होत आहे ते चुकीचं आहे. आपण पाहतोय की काहींचा हक्कभंग आणता येईल का असा प्रयत्न सुरू आहे असं म्हणताय. मात्र भाजप आमदार राम कदमांनी एक विधान केलं आणि त्या विधानानंतर चर्चा सुरू झालेली आहे. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर हक्कभंग आणता येईल का असा प्रश्न त्यांनी विचारला आणि त्यानंतर आता हक्कभंग येणार का हा प्रश्न उपस्थित होतोय. विरोधकांच्या सुद्धा प्रतिक्रिया येत आहेत. खरं तर आपण पाहतोय राज ठाकरेंवर आता हक्कभंग आणायला हवा असं राम कदम यांनी म्हटलं आणि या विधानावर चर्चा सुरू झाली. राज ठाकरेंनी वेळोवेळी आपली मतं मांडलेली आहेत आणि या मांडलेल्या मतांनंतर त्यांच्यावर हक्कभंग यावा असं खरं तर म्हटलंय राम कदम यांचं म्हणणं आहे. भाजप आमदार राम कदम यांनी राज ठाकरेंवर हक्कभंग. राम कदम काय म्हणाले आपण पुन्हा ऐकूया. सन्माननीय राजसाहेब ठाकरे साहेबांचं विधान हे विशेष अधिकाराचं हनन करणारं विधान आहे. या विधानाचं समर्थन होऊ शकत नाही. विशेष हक्कभंग प्रस्ताव कोणीही दाखल करेल अशा प्रकारचं हे असमर्थनीय विधान आहे. मी स्वतः त्यांच्यासोबत आमदार म्हणून त्याच्या नेतृत्वात काम केलंय.